श्रावण महिना सुरू झाला की सुरू होतात ते विविध सण। गणपती उत्सव संपला की वेध लागतात ते नवरात्र उत्सवाचे। आपल्याकडे सार्वजनिक गणेश उत्सवाप्रमाणेच सार्वजनिक नवरात्र उत्सव देखील मोठ्या धूमधडाक्यात साजरा करतात। महाराष्ट्रात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला हे तर सर्वांनाच माहीत आहे, पण महाराष्ट्रात सार्वजनिक नवरात्र उत्सव कोणी सुरू केला आणि तो कुठे सुरू झाला हे बऱ्याच लोकांना माहीत नाही। तर महाराष्ट्रात सार्वजनिक नवरात्र उत्सव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पिता प्रबोधनकार ठाकरे यांनी सुरू केला। नमस्कार, आपण पाहतात मराठी यशोगाथा। चला तर मग सार्वजनिक नवरात्र उत्सव आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। साधारण 1923 ते 1924 दरम्यानचा तो काळ। त्या काळी सार्वजनिक स्वरूपात उत्सव म्हणून फक्त गणेश उत्सव साजरा केला जायचा। मात्र प्रबोधनकार ठाकरे आणि काही समाजसुधारक लोकांच्या पुढाकाराने लोकहितवादी या संघाच्या माध्यमातून 1926 मध्ये महाराष्ट्रातील पहिला श्री शिवभवानी नवरात्र महोत्सव दादरमध्ये सुरू करण्यात आला। प्लाझ्मा सिनेमा समोर असलेले हे मैदान आता वीर कोतवाल उद्यान म्हणून परिचित आहे। दादरच्या मैदानावर 80 फूट लांब आणि 60 फूट रुंद असा विशाल मंडप उभारण्यात आला होता। या पहिल्या शिवभवानी नवरात्र उत्सवात भवानी मातेच्या मूर्तीसाठी राजा रवी वर्मांच्या काली देवीच्या तांडव नृत्याचा कटआउट तयार करण्यात आला होता। मूर्तीच्या शेजारी 2 समई मांडण्यात आल्या होत्या। त्यावेळेस गिरगावातल्या मुखभाटातील वाजंत्री मंडळींनी सनई चौघडे वाजवण्याची जबाबदारी घेतली होती। भायखेळा भाजी मंडईतील भाजी विक्रेत्या यमुनाबाई घोडेकर यांचे व्याख्यान तेव्हा गाजले होते। दसऱ्याच्या मिरवणुकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही मिरवणुकीत सहभागी झालेल्यांसमोर छोटेसे भाषण केले। प्रबोधनकार ठाकरे यांच्या पुढाकाराने हा नवरात्र उत्सव 1929 पर्यंत चालला। मात्र ते त्यावेळी आजारपणामुळे दादरहून काही काळ कर्जतला गेले। त्यानंतर दादरचा तो सार्वजनिक नवरात्र उत्सव खांडके चाळीत सुरू झाला आणि आजही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो।